नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। या व्हिडिओमध्ये जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी डिसेंबर महिन्याचा 2,500 रुपयाचा हप्ता, त्याचबरोबर सामान्य लाभार्थ्यांना म्हणजेच दिव्यांग लाभार्थी सोडता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील, मग त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना जो 2,500चा म्हणजे 1,500चा जो नियमितचा हप्ता आहे तो वेळेवर जमा झालेला आहे की नाही हे सांगणं खूप गरजेचं आहे। पहा, जोपर्यंत तुम्ही बोलतो होत नाही तोपर्यंत तुमच्या मागण्या, तुमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचणं अशक्य आहे आणि ते जर शासनापर्यंत पोहोचलंच नाही तर वेळेवर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत। या अगोदर पहा, ऑक्टोबरपासून 2,500चं अनुदान वाढवण्यात आलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष 1,000 रुपयेच वाढलेले आहेत, परंतु अगोदरचे 1,500 आणि वाढवण्यात आलेले 1,000 अशा पद्धतीने ऑक्टोबरपासून 2,500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। इतर लाभार्थ्यांनाही देणं गरजेचं होतं, परंतु शासनाने फक्त दिव्यांगांचेच अनुदान वाढवलेले आहे, ते तर चांगलंच आहे। पण पहा, ज्या दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढवलेलं आहे त्यांनासुद्धा हे अनुदान वेळेवर जमा होत नाही आणि वेळेवर अनुदान न जमा झालेल्या लाभार्थ्यांकडून या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे। पहा, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातली जी माहिती आहे ती पाहण्या अगोदर एक आणखीन महत्त्वपूर्ण न्यूज आहे, ती म्हणजे पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, वयोवृद्ध असतील, या सर्वांच्या वतीने प्रलंबित त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। ही जी अपडेट तुम्ही पाहत आहात, श्रीरामपूर या ठिकाणाहून ही देण्यात आलेली आहे। अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर, आधार, दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने शनिवारी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, वयोवृद्ध लाभार्थी असतील यांच्यासह एक आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये पहा, मोठ्या प्रमाणात सहभाग दिव्यांग व्यक्तींनी, विधवा महिलांनी, वयोवृद्धांनी नोंदवलेला होता आणि याचं मूळ कारण म्हणजे त्यांचं जे वाढीव अनुदान, दिव्यांग लाभार्थ्यांचं जे वाढीव अनुदान आहे ते त्यांना वेळेवर मिळत नाही। त्याचबरोबर जे इतर लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनासुद्धा अनुदान वाढवण्याची गरज आहे आणि या अगोदर जे अनुदान मिळत आहे म्हणजे नियमितपणे मिळणारा 1,500चा हप्ता हा सुद्धा वेळेवर जमा होत नाही। तर हे जमा होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले पाहिजेत, कारण वेळेवर पैसे जमा होणं खूप गरजेचं आहे। मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की इतर योजनेच्या तुलनेमध्ये ही जी योजना आहे, संजय गांधी निराधार योजना जी आहे, या योजनेमध्येच आपल्याला या योजनेतील लाभार्थ्यांना या हप्त्याची किती गरज आहे हे कळतं, कारण योजनेचं नाव आहे निराधार। पहा, ज्यांना कुणाचाच आधार नाही अशा लाभार्थ्यांचा समावेश या योजनेमध्ये होत आहे आणि इतर योजनेच्या तुलनेमध्ये सर्व योजना तर गरजेच्याच असतात, परंतु इतर योजनेच्या तुलनेमध्ये निराधार बांधवांसाठी जी योजना आहे संजय गांधी निराधार योजना, या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमितपणे हप्ता वेळेवर मिळणं खूप आणि खूप जास्त गरजेचं आहे। आजारी व्यक्ती यामध्ये आहेत, त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, ज्यांना या पैशाची खूप गरज असते। आता डिसेंबर महिना वाटप झालेला आहे, डिसेंबरचा हप्ता आता किती लाभार्थ्यांना आलेला आहे हे तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते माहीत होणार नाही। त्यामुळे हप्ता आला आहे की नाही हे सांगायचं आहे, कमेंट करायचं आहे, तुमच्या मागण्या तुमचं जे काही म्हणणं आहे, मत आहे ते व्यक्त करायला तुम्ही शिकलं पाहिजे। पहा, डिसेंबरचा हप्ता वाटपानंतर आता जानेवारीचा हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली आहे, वाट पाहत आहात। 5 तारीख झालेली आहे तरी पैसे आलेले नाहीत। जानेवारीचा हप्ता शासन निर्णय न येता निर्गमित होईल का? तर शासन निर्णय निर्गमित
होईल की नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण डिसेंबरमध्ये शासन निर्णय आलेला नाही, त्यामुळे जानेवारीमध्ये शासन निर्णय निर्गमित होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु शासन निर्णय यायला पाहिजे आणि शासन निर्णयानुसार पैसे जमा व्हायला पाहिजे जानेवारीमध्ये. कारण शासन निर्णयामध्ये एक विशिष्ट रक्कम असते, त्या रकमेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पैसे जमा केल्या जातात आणि सर्वांसाठी ते अनुदान म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन एकूण रक्कम शासन निर्णयामध्ये मंजूर केली जाते आणि त्यामुळे शासन निर्णय येणे गरजेचं आहे. जानेवारीचा हप्ता शासन निर्णय न येता जमा व्हायला नको आहे. शासन निर्णय वेळेवर लवकरात लवकर येणे गरजेचं आहे आणि त्यानंतर पैसेसुद्धा शासन निर्णय आल्याच्या नंतर लगेचच वाटप व्हायला पाहिजेत. शासन निर्णय न येता जर पैसे वाटप झाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु ते सर्वांना मिळायला पाहिजेत. सर्वांसाठी ते पुरेसे असले पाहिजेत. फक्त निधी आला आहे, किती आला आहे, काय आला आहे ह्याची जी माहिती असते ती प्रशासनाकडून दिली जात नाही, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्याचमुळे गरजेचं आहे शासन निर्णय निर्गमित होऊन पैसे वाटप होणं. पाहू आता शासन निर्णय निर्गमित होतो की नाही. शासन निर्णय आल्याच्या नंतर पोर्टलवरती कधी मेसेज पडतो, मेसेज पडल्याच्या नंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल या संदर्भातली माहिती आली की आपण लगेच कळवणार आहोत लाभार्थ्यांना. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.